स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भातील सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. राहिलेल्या बाबी आहेत जाहिरातीच्या आणि भरती संदर्भातील जाहिराती आपण वाट बघत आहोत. आणि समायोजनाचा जो मुद्दा आहे तो समायोजनाचा मुद्दा हा क्लिअर झालेला आहे. आणि समायोजनाच्या संदर्भातील एक सकाळी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की समायोजनाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. राहिलेल्या ज्या काही संस्था असतील, खासगी संस्था असेल किंवा इतर संस्था असतील, यांच्या माध्यमातून ते लवकरात लवकर तातडीनं करण्यात यावी अशा सुद्धा सूचना आयुक्तांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा आहे की जे ऍव्हरेजली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका कसा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय आणि त्यांचं नुकसान कसं होईल ते मी सांगतोय. नुकसान होऊ नये याच्यासाठी जी प्रक्रिया आहे किंवा यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपण सर्वांनी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, जाहिरातीकरिता आपण वाट बघत आहोत. आणि आपण जर पहिला टप्पा विदाउट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू दुसरा टप्पा, या दोन्ही टप्प्यांचा आपण विचार केला तर 20,000 25,000 जागा आपण पकडल्यात. पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12,000, 12 ते 15,000 अशा जागा येणार आहेत. मग यामध्ये जे ऍव्हरेजली मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत 120, 121, म्हणजे 110 पासून पुढे 120 पर्यंत किंवा 125 पर्यंत, यात नुकसान कसं होणार आहे ते नुकसान टाळण्यासाठी तुम्ही म्हणजे काय करावं लागणार आहे, यात सुधारणा करणं गरजेचं आहे. जागा किती येऊ, काही विद्यार्थी म्हणतात की सर जागा येऊ द्या, जागा आल्यानंतर सर्व गोष्टी आपण बघू, परंतु जागा येण्यापूर्वी या सर्व गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. कारण प्रत्येक विद्यार्थी त्याचाच विचार करून या प्रिफरन्स टाकणार आहे. आपल्याकडे आहेत फक्त प्रिफरन्स 100 विदाउट इंटरव्ह्यू मध्ये, आणि प्रत्येक जास्त मार्क्स असणारा विद्यार्थी हाच विचार करणार आहे की मी या भरतीच्या बाहेर जाऊ नये. त्यामुळे ज्या ठिकाणी कॅटेगरीचा पहिल्यांदा हा विचार करणारा आहे विद्यार्थी, जरी त्याला जास्त मार्क्स असले तरी तो कॅटेगरीचा विचार करेल. पहिल्यांदा कॅटेगरीचा विचार करेल, तुमच्या माध्यमाचा जे काही तुमचा प्राधान्यक्रम आहे त्याचा विचार करेल, नंतर जिल्हा परिषदचा विचार करेल, नगरपालिकेचा विचार करेल, त्याच्यानंतर वरच्या वर्गाचा विचार करेल. अशा वेगवेगळ्या बाजूने तो विचार करत राहील आणि त्यानुसारच तो प्रिफरन्स टाकेल. कोणी त्याला मदत करेल, कोणी त्याला सांगेल की जिथं जास्त जागा आहे त्याला पहिला प्रिफरन्स टाक, सेकंड नंबर जिथं तुझ्या कॅटेगरीच्या जागा आहे तिथं प्रिफरन्स टाक. अशा पद्धतीनं सर्वच विद्यार्थी हे पहिल्यांदा कॅटेगरीतले विद्यार्थी काय करणार आहेत, जिथं जास्त जागा आहे तिथंच प्रिफरन्स टाकणार आहे. आणि जे ऍव्हरेजली मार्क्स असणार आहेत तेही सुद्धा हेच काम करणार आहे. जिथं जास्त मार्क्स आहेत तिथंच तुम्ही काय करणार आहे, प्रिफरन्स टाकणार आहे. जास्त मार्क्स असणारे सुद्धा ओपनचा विचार न करता कशाचा विचार करणार आहेत, ते कॅटेगरीचाच विचार करणार आहेत. आणि जे ऍव्हरेज मार्क्स असणारे ते सुद्धा कॅटेगरीचाच विचार करणार आहे. आणि कमी मार्क्स असणारे ते सुद्धा कॅटेगरीचाच विचार करणार आहेत. प्रत्येक जण हा कॅटेगरीमध्ये जिथं जास्त जागा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे त्याचाच विचार करणार आहे. त्यामुळं तुम्ही जर प्रत्येक जण त्याचाच विचार करेल, पण मीडियम लेवलच्या जागा असणारा, कमी जागा असणाऱ्या, एकीकडे ओपनच्या 50 जागा आहेत, कॅटेगरीच्या 20-30 जागा आहेत, सर्वाधिक जागा 20-30 जागा आहे, नंतर कॅटेगरीच्या 2-3 जागा आहेत. या वेळेला विद्यार्थी कॅटेगरीच्या जिथं जास्त 20-30 जागा आहेत त्याचा विचार आधी करेल, ओपनचा विचार नंतर करेल. हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यानुसार जागा येतील त्यांनी आपल्या मार्क्सनुसार विचार करणं गरजेचं आहे. जे जास्त मार्क्स आहेत त्यांनी, आपल्याला माहिती आहे की जास्त मार्क्स असल्यामुळे जास्त जागा असणार नाही तर आपण ओपनचा सुद्धा विचार करावा, जेणेकरून ओपनचा मार्क्स तुमच्याकडे आहे तर ओपनच्या मार्क्स मधून तुमचं जर सिलेक्शन झालं तर एक जागा तुमच्या कॅटेगरीतील एका विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे, त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. दुसरी बाब अशी की जे ऍव्हरेजली विद्यार्थी आहेत, ऍव्हरेजली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही जिथं जास्त जागा आहे त्याचा विचार न करता मीडियम लेवलच्या जागा जास्त आहेत, म्हणजे 30 जागा कॅटेगरीच्या आहेत. एखाद्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी जागा 25 असेल, एखाद्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीच्या जागा जर 11 असतील तर तुम्हाला 25, 11चा पहिल्यांदा विचार करा, जेणेकरून विद्यार्थी त्या ठिकाणी येताना किंवा नंबर टाकत असताना जास्त मार्क्स वाले विद्यार्थी तिथं न येता तुमची तिथून पुढे तुमचे जे काही प्रिफरन्स 100 असणार आहे त्यापर्यंत तुमच्या ज्या कॅटेगरीच्या जागा झिगझॅग असणार आहे, कमी जास्त असणार आहे, त्या ठिकाणी तुमची कुठे ना कुठेतरी निवड होणार आहे. आणि ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांनी
जास्त करून कमीकडे मार्क्स म्हणजे ज्या जागा आहे त्याचा विचार न करता ओपनचा जास्त विचार करा. ओपन कॅटेगरीतल्या जास्तीत जास्त जागा असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची संधी मिळणारच आहे, कारण तुम्हाला जास्त मार्क्स आहेत. त्यामुळे कॅटेगरीचा विचार न करता तुम्ही ओपनचा विचार जास्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅटेगरीच्या ज्या काही जागा असतील त्याचा विचार करा. आणि ज्यांना जास्त चांगले मार्क्स आहेत त्यांनी पहिल्यांदा तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याचा, स्वतःच्या विभागाचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला स्वजिल्ह्यामध्ये नोकरी मिळेल. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जे काही भरती झालेली आहे 2000 मध्ये, त्यांच्या कॉल लेटर वरती किंवा त्यांच्या जे काही नियुक्ती पत्र आहे त्याच्यावरती बदलीच्या संदर्भातलं एक टॅग दिलेला आहे किंवा त्यात मुद्दा दिलेला आहे की तुमची कोण्याही बदलीची तुम्ही पात्र असणार नाही किंवा जिल्हा सोडून जाऊ शकत नाही. अशा पद्धतीचा तो शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचं एक बांधून ठेवलेला आहे तुम्हाला. त्यामुळं आपल्या जिल्ह्याचा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचार करा आणि ज्यांना एव्हरेजली मार्क्स आहेत त्यांनी महाराष्ट्रात कुठेही नोकरी करणार आहो या बेताने तुम्हाला ते प्रिफरन्स टाकायचे आहे. अशा पद्धतीने एव्हरेजली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशी प्रिफरन्स टाकणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं नुकसान होणार आहे. कारण जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 100च प्रिफरन्स असल्यामुळं आपण बाहेर जाऊ, त्यामुळं ही भीती न बाळगता या पद्धतीने तुम्ही जर प्रिफरन्स टाकले तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. आणि याकरिता आपण तुमच्यासाठी सर्वांना मदत करणार आहोत. ज्या वेळेला जाहिराती येतील त्यावेळेला आपण चॅनलद्वारा किंवा लाईव्ह आपण सर्वांना मदत करणार आहोत. ग्रुपद्वारे तुम्ही मेसेज करू शकता, पण तुम्ही तुमच्या जागांचा मात्र अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कमी जास्त जागा, मीडियम लेवलच्या जागा या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला या सर्व गोष्टी करता येणार आहेत. तुम्हाला हे अपडेट, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.